भरपूर प्रगती केली आहे. असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कल्याण डोंबिवली क्रिकेटमधील दोन महासत्ता आमने सामने आपण पाहू शकाल. एका बाजूनं आदिती 11 गावदेवी दहिसरला आपण पाहतो, तर एका बाजूनं आयुष आणि श्रुती 11 गावदेवी उंबारलीला आपण पाहू शकाल. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू, महत्वाची मॅच. एज घेऊन बॉल मागे निघून चाललाय. ती बक्षीस पात्र फेरीमध्ये जरूर क्वालिफाय होण्यासाठी चाललेली ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जरूर इथनं जो जिंकेल त्याच्या गावामध्ये एक इलेक्ट्रिक स्कूटी जाईल यात शंकाच नाही आहे. आणि त्याहून अधिक पुढे जाण्याचा प्रयत्न प्रत्येक संघाचा राहिलाय जरूर, परंतु आज स्वप्न कुणाचं साकार होईल आणि खास करून क्रिस्टल ट्रॉफी आपल्या गावात जाईल ही महत्वाची बाब आहे. आकर्षक अशा ट्रॉफीज आपण पाहू शकाल. सध्याच्या घडीला बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतो, तिथे अशाच पद्धतीनं आकर्षक अशा क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इनामपुरीला देखील केपीसी इनामपुरीची जी केपीसी ट्रॉफी आपण पाहिली, तिथे देखील अशाच पद्धतीनं क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहिल्या होत्या. आणि सध्याच्या घडीला श्रद्धांजली चषक नारिवली येथे चालू आहे, तिथे देखील अशाच पद्धतीच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. टायगरला देखील अशाच पद्धतीनं ट्रॉफी आपण पाहिल्या होत्या. सध्या हा ट्रेंड आहे. आणि खरं तर वार्ड क्रमांक 1चा अर्थात सोलागाव प्रीमियर लीग आहे, तिथे ऐतिहासिक धरोहर म्हणून जरूर पारितोषिक पाहायला मिळेल. शॉर्टपिच चेंडू फुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, झेलची शक्यता, विकेट डाऊन. मिलिंद पाटील ह्या स्पर्धेत अजूनही मी म्हणेन खाता खोलू शकला नाही, शून्यावरती पुन्हा परतलाय. चार षटकांची मॅच आहे. पहिल्याच ओव्हर्समध्ये पहिला धक्का लागलाय, शून्यावरती पुन्हा मिलिंद परतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आकाश पाटीलला आपण पाहतोय. मागच्या इनिंगमध्ये 27, पहिल्या इनिंगमध्ये देखील धावा त्यानं बनवल्या होत्या, 15 बनवल्या होत्या. म्हणजे इम्पॅक्टफुल खेळी त्याची सातत्यानं पाहायला मिळतो. परंतु साथीनं एका बाजूनं पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त खेळ आदित्य पाटीलचा आपण पाहिला होता, आणि त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये राहुल पाटील बरसला होता. अँकरिंग भूमिका आकाश पाटील निभावतो. त्याला माहिती आहे साथीनं आक्रमक फलंदाज आपल्या बॅटिंग करतायत, ते पाहता त्याला माहिती आहे भागीदारीसाठी कॉम्बिनेशन गरजेचं आहे. ज्युनियर प्रेम भोईरला आपण पाहू शकाल, पहिली विकेट त्यानं मिळवली, पहिला ब्रेक थ्रू गरजेचा होता P1 मध्ये, आणि जरूर मिलिंद पाटीलला त्याने बाद केलंय. नवीन फलंदाज आकाश ऑल स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये, अजूनही खातं खुलं करू शकला नाही टीम दहिसर. लेफ्ट हँडर, लेफ्ट ऑफ द विकेटचा हा चेंडू फुल करायचा होता, परंतु वेग इतका प्रचंड आहे की टायमिंग जुळलं नाहीये. ती बॅटच्या स्टिकर एंडवरती हा बॉल आलाय. जबरदस्त चेंडू, दी रिदमिक ॲक्शन, त्यासोबत फॉलो थ्रू, ज्या पद्धतीनं तो बॉल रिलीज करतोय, ती क्रिकेटचे धडे गिरवलेत या खेळाडूनं. लेदर क्रिकेट देखील खेळताना आपण प्रेमला पाहतोय, आणि ज्या पद्धतीनं तो गोलंदाजी टाकतोय ते सारं काही सांगून जात असताना. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आणि धावफलकावरती एकही धाव पाहायला मिळत नाहीये. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाज सज्ज होईल. चांगला चेंडू, तेज तरा, रफ्तार, गतीनं पुन्हा बेट करत असताना हा जबरदस्त एफर्ट आपण पाहतोय. रायगडामधून जेव्हा जेव्हा आपण विश्वजित ठाकूरला पाहायचो, अशाच पद्धतीने एफर्टनं गोलंदाजी करताना आपण त्याला पाहायचो, आणि अगदी त्याच पद्धतीनं सध्या तरी प्रेम भोईरला आपण पाहतोय. 4 चेंडू आणि आतापर्यंत एकही धाव नाही आहे. या स्पर्धेत विकेट हॅट्रिक तर आपण पाहिली आहे, निर्धाव षटक पाहायला मिळालं नाही आहे. कदाचित ती किमी प्रेम करू शकतो. इथे देखील चांगला चेंडू, एज अँड टेकन, विकेट डाऊन. आकाशला देखील शून्यावरती परतावं लागेल.
हॅलो हॅलो. हॅलो. आतापर्यंत 5 चेंडू डॉट आणि 2 विकेट आलेत. निर्धाव षटकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना ज्युनियर प्रेम भोईरला आपण पाहतोय. या स्पर्धेत पहिला विक्रम होऊ शकतो जर हा बॉल डॉट आला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तन्मय भोईरला आपण पाहतोय. शेवटचा चेंडू लेफ्ट मोर द विकेटनं. जबरदस्त चेंडू लाऊड अपील विकेट डाऊन आणि या स्पर्धेत पहिला विक्रम पाहायला मिळतोय. ओव्हर हॅट्रिक तर कंप्लीट झाली परंतु सोबत निर्धाव षटक पाहायला मिळतंय. पहिलं मेडल षटक प्रेम भोईरच्या नावावरती आणि खेळपट्टीला नमन करत असताना ज्युनियर प्रेम भोईरला पाहतो ज्या खेळपट्टीनं ओळख दिल्या खेळाडू म्हणून आणि आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करत असताना ज्युनियर प्रेम भोईरला आपण पाहू शकाल. डीजे